ओके, वन्स अगेन वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी. ओके, चला आपण लास्ट पॉइंट, मला वाटतं आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, म्हणजे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये मी तुम्हाला काय शिकवलं होतं? आयसोमर. काय शिकवलं होतं? आयसोमर. ठीक आहे, आयसोमर शिकवलं होतं. आयसोमर मध्ये आपण चेन आयसोमर बघितलं, पोझिशन आयसोमर बघितलं, फंक्शनल ग्रुप आयसोमर बघितलं, मेटामेरिझम बघितलं, टॉटोमर बघितलं, बरोबर आहे ना? आता आपण बेसिक ऑर्गॅनिक रिएक्शन्स कडे बोलूया की ऑर्गॅनिक रिएक्शन्स का घडतात किंवा हाऊ रिएक्शन मीन्स रिएक्शन मेकॅनिझम काय असतं. आलं लक्षात? आपण रिएक्शन मेकॅनिझम काय असतं बघूया. आता बेसिकली आपण काय बघणार आहे? रिएक्शनचं मेकॅनिझम. काय बघणार आहे आपण? रिएक्शनचं मेकॅनिझम. काय बघणार आहे? रिएक्शनचं मेकॅनिझम. रिएक्शनचं मेकॅनिझम. ओके, म्हणजे करेक्ट वे, द वे हाऊ रिएक्शन गोज, म्हणजे असा एक रिएक्शनचा मार्ग असतो की तिथं रिएक्शन कशी जाईल. अंडरस्टँड? मग रिएक्शन जाण्यासाठी बेसिक काय, एकदम बेसिक टर्म रिएक्शनचे तर सगळ्यांनी समजून घ्या. आपण काय करतो माहिती आहे का? ए मध्ये बी टाकतो. ए मध्ये काय टाकतो? बी. जर ए मध्ये आपण बी टाकत असेल तर आपल्याला काय मिळणार आहे पुढं? ए प्लस बी इट गिव्स काय घेऊ आपण? सी प्लस डी घेऊया. बरोबर आहे का? तर आपण ए ला काय म्हणायचंय समजून घ्या. ए ला काय म्हणायचंय बघा. ए ला आपण रिएक्टंट म्हणलं. काय म्हणलं? रिएक्टंट. काय म्हणलं आपण? रिएक्टंट. तर बी ला आपण काय म्हणूया? सपोज इथं मी लिहितो ए. ए आपल्यासाठी कोण आहे? सपोज बघा, रिएक्टंट. ए आपल्यासाठी कोण झाला? रिएक्टंट. शिकलाय तुम्ही, बरोबर का? तर बी आपल्यासाठी कोण होणार आहे? रिएजंट. कोण होणार आहे? रिएजंट. आलं लक्षात? रिएजंट म्हणजे आपण याला सबस्ट्रेट पण म्हणू शकतो. रिएक्टंटला आपण काय म्हणू शकतो? सबस्ट्रेट. काय म्हणू शकतो? सबस्ट्रेट. आलं लक्षात? सबस्ट्रेट पण आपल्याला म्हणू शकतो. नो डाऊट. रिएक्टंट प्लस रिएजंट आपल्याला हा काय मिळणार आहे? प्रोडक्ट. काय मिळणार? हा प्रोडक्ट. आणि हा मिळणार आहे तो बाय प्रोडक्ट. काय मिळणार आहे? बाय प्रोडक्ट. काय मिळणार आहे? बाय प्रोडक्ट. आता लक्ष द्या बघा नीट. रिएक्शन मेकॅनिझम मध्ये एक सिंपल बेसिक रिएक्शन तुम्हाला मी सांगितले. कोणती सांगितले? ए मध्ये बी टाका, तुम्हाला सी आणि डी मिळेल. इट गिव्स तुम्हाला माहिती आहे. ओके, बर. विदाउट कॅटलिस्ट रिएक्शन मिळणार नाही. विदाउट कॅटलिस्ट रिएक्शन मिळणार नाही म्हणजे तुम्हाला इथं काय द्यावं लागणार आहे? कॅटलिस्ट. काय द्यावं लागणार आहे बाळांनो? कॅटलिस्ट मस्ट आहे तुमच्यासाठी. कॅटलिस्ट मस्ट. समजलं सगळ्यांना? म्हणजे आपल्याला आता याचा डीप स्टडी करायचा. बस, अवघड काही नाही. डीप स्टडी करायचं म्हणजे काय की 12वीला तुम्हाला रिएक्शन तर सोडवायला लागणार आहे सगळ्यांना. मग डीप स्टडी करायचं इन द सेन्स काय की त्याचा बारकाव्याने अभ्यास करून घ्या जेणेकरून रिएक्शन्स क्लिअर होते. हा लक्षात? आपण याचं लगेच एंट्रन्स पण घेणार आहे टॉपिक झालं. आता मला एक सांगा, रिएक्टंट प्लस रिएजंट, प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट हे मिळालं तुम्हाला. म्हणजे सबस्ट्रेट म्हणजे कुठलाही एक सबस्ट्रेट असतो, एक रिएजंट असतो आणि आपण त्याच्यापासून काय बनवतो? प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. काय बनवतो आपण त्यापासून? प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. अंडरस्टँड? आता प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट बनवत असताना आपल्याला कोणत्या बेसिक गोष्टींची नीड आहे हे समजून घ्या. आणि हेच एकदम ऑर्गॅनिक रिएक्शनचा बेस आहे. खरा टॉपिक तुमचा इथूनच चालू होतो. ऑर्गॅनिक रिएक्शनचा बेस म्हणजे ऑर्गॅनिक रिएक्शन तुम्हाला इथूनच कम्प्लीट करायचं असतं. म्हणजे हे जमलं तर ऑर्गॅनिक रिएक्शन जमलं. अंडरस्टँड? सगळ्यांना कळलं? हे जमलं की ऑर्गॅनिक रिएक्शन जमलं. आता एक्झॅक्टली आपल्याला काय पाहिजे बघूयात आपण पुढे बघू. आता हे कम्प्लीट करायचे रिएक्शन. मग मेकॅनिझम कसं जातं? मेकॅनिझम कसं जातं ते आपल्याला पाहायचं. लक्षात आलं? तर तत्पूर्वी मेकॅनिझम कसं जातं हे आपल्याला पाहिजे. त्याच्या आधी मी तुम्हाला आवर्जून एक सांगणार आहे की आपण एक बेसिक रिएक्शन्स बघितलेले. त्या रिएक्शनच्या आधी तुम्ही मला सांगा, तुम्ही कोव्हॅलंट बॉन्ड शिकलाय बघा. सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड. काय शिकलाय तुम्ही? सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड. काय शिकलाय? सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड. बरोबर का? हा सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड कोणामुळे तयार होतं बाळांनो? इलेक्ट्रॉनचं काय होतं जेव्हा शेअरिंग होतं. काय होतं? इलेक्ट्रॉनचं शेअरिंग. आता इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं, ठीक आहे. जेव्हा इलेक्ट्रॉनचा लॉस आणि गेन होतो तेव्हा तुम्हाला कुठला बॉन्ड मिळतो? जेव्हा इलेक्ट्रॉनचा लॉस, इलेक्ट्रॉन लॉस आणि गेन, इलेक्ट्रॉनचा काय होतं? लॉस अँड गेन. तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे? आयोनिक बॉन्ड. म्हणजे बॉन्ड तुमचे दोन आहेत, एक कोव्हॅलंट बॉन्ड बनतो आणि एक आयोनिक बॉन्ड. आता तुम्हाला माहिती आहे SSCB सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड. तुम्ही हे पण शिकलाय डबल अनसॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड, ट्रिपल अनसॅच्युरेटेड कोव्हॅलंट
बॉन्ड म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डचे 3 प्रकार तुम्ही शिकलाय. ओके, आयोनिक बॉन्ड म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचा लॉस आणि इलेक्ट्रॉनचा गेन. अंडरस्टँड. आता मला एक सांगा, हे जे तुम्ही शिकलाय हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, बरोबर का, इलेक्ट्रॉन शेअरिंग वगैरे सगळं माहिती आहे तुम्हाला. पण आता मला एक सांगा, आपल्याला त्याचा यूज आपल्या या पॉइंट मध्ये कसा करायचा. खूप सोपं आहे. बघा, आता मला काय म्हणायचंय की रिएक्टंट म्हणजे सबस्ट्रेट घेतला, त्याच्यामध्ये रिएजंट मिक्स केला तुम्ही, रिएजंट मिक्स केल्यावर तुम्हाला काय मिळाला, प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. काय मिळालं तुम्हाला, प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. आता हे येण्यासाठीचा बेसिक फॅक्ट्स काय, बेसिक रूल्स काय, तर कधी पण लक्षात ठेवा, जे तुम्हाला मी शिकवतोय बॉन्ड्स, कोव्हॅलंट किंवा आयोनिक बॉन्ड्स, तर एक लक्षात घ्या, कधी एक बेसिक ऑर्गॅनिकचा रूल आहे ओबीबी म्हणजे काय शिकवलंय हे सुद्धा तुम्हाला, ओल्ड बॉन्ड ब्रेक. जेव्हा ओल्ड बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा तुमचा काय होतो रे, येस, काय होतो तुमचा, न्यू बॉन्ड फॉर्म होतो. बॉन्ड तर तुम्ही शिकलाय, आयोनिक आणि कोव्हॅलंट. अंडरस्टँड. मग आता मला सांगा, आपली सुरुवातच या कन्सेप्टची करायची कशाची, रिएक्शन मेकॅनिझम शिकत असताना कधी लक्षात ठेवा, ओल्ड बॉन्ड ब्रेक आणि न्यू बॉन्ड फॉर्म, या बेसिक कन्सेप्टवर तुम्हाला जायचं. मग ह्याच्यात खूप सारे प्रकार आहेत, क्लिवेजेस शिकायचे तुम्हाला. बॉन्ड आहे बघा, बॉन्ड ब्रेक होतो म्हणजे नक्की काय होतं, मी इथं काय लिहिलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज द लॉंग फॉर्म, ओल्ड बॉन्ड ब्रेक. ब्रेक म्हणजे काय, तर ब्रेक म्हणजे लायसिस, तोडणे. लायसिस म्हणजे तोडणे, त्यालाच आपण क्लिवेज पण म्हणतो. काय म्हणतो, क्लिवेज, तोडणे, बॉन्ड तोडायचं. आता बॉन्ड इलेक्ट्रॉनच बनतो, बरोबर का, म्हणजे इलेक्ट्रॉनच जर बाहेर गेले नाही तर बॉन्ड तुटेल का, इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग झाल्याशिवाय बॉन्ड तुटणार नाही. साधं डोक्यात लॉजिक ठेवा. मग आता बॉन्ड तोडायचा आहे तर कसा बॉन्ड तोडायचा, त्याच्यावर आपल्याला मेकॅनिझम ठरतं. म्हणजे आता रिएक्शन मेकॅनिझम दुसरं काहीच नाही, अवघड काहीच नाही. आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळ्यांनी शिकलाय, काय शिकलाय, तुम्हाला CH4 दिला. CH4चं नाव काय बाळांनो सांगा, सगळ्यांना माहिती आहे, मोठ्यानं सांगा. व्हॉट इज द नेम ऑफ CH4? CH4चं नाव काय, मिथेन. आता ह्या मिथेन मध्ये सपोज सनलाइट, माहिती आहे सिंबॉल H-nu, काय सिंबॉल आहे हा, H-nu. H-nu चा अर्थ काय, सनलाइट. काय असली लाईट, सनलाइट. H-nu सिंबॉल बघा, H-nu. आता H-nu आपण मी वेगळ्या साईनने दाखवतो, ठीक आहे. H-nu सनलाइट, आलं लक्षात. आता मला सांगा की या रिएक्शन मध्ये मी सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये Cl2 टाकलाय. काय टाकलाय, Cl2 टाकलाय. काय टाकलं बाळांनो, Cl2. काय टाकला, Cl2. आणि मला इथं प्रोडक्ट मिळालं, नीट लक्ष द्या, CH3Cl. आता काय झालं इथं, तर नीट समजून घ्या, इथं झालं सबस्टिट्यूशन. काय झालं इथं, सबस्टिट्यूशन. कसं सबस्टिट्यूशन झालं, म्हणजे रिएक्शन मेकॅनिझम मध्ये पहिली रिएक्शन तुम्हाला काय कळेल, हे बघा, ओव्हरऑल रिएक्शन समजली. काय ओव्हरऑल रिएक्शन सांगा रे बाळांनो, रिएक्शन मेकॅनिझम मध्ये A+B इट गिव्स C+D. ए कोण आहे तुमचा, सबस्ट्रेट किंवा रिएक्टंट. ए कोण आहे तुमचा, सबस्ट्रेट किंवा रिएक्टंट. हे बघा, ए मध्ये कोण टाकलाय, मोठ्याने सांगा, A+B इट गिव्स C+D. बरोबर आहे. एला नाव काय दिले आपण, सांगा परत एकदा. एला नाव काय दिलंय, एला नाव काय दिलंय, मोठ्यानं. एला नाव काय दिलंय, व्हेरी गुड. असाच अभ्यास करायचा. रिएक्टंट किंवा त्याला दुसरं काय म्हणले आपण, काय म्हणलंय, सबस्ट्रेशन नाही, काय म्हणलंय, सबस्ट्रेट. काय म्हणलंय, सबस्ट्रेट. अंडरस्टँड. मग हा सबस्ट्रेट आहे. आता मला एक सांगा, रिएक्टंट आणि सबस्ट्रेट, तर रिएक्टंट आणि सबस्ट्रेट हे दोघं ज्यावेळेस आपण कंबाईन करू त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. दिस इज द जनरल केमिकल रिएक्शन. पहिला डोक्यात घ्या, केमिकल रिएक्शन काय आहे केमिकल रिएक्शन. सबस्ट्रेट मध्ये कोण मिक्स करायचं आहे, रिएजंट. म्हणजे परत एकदा, हा रिएक्टंट प्लस रिएजंट किंवा काय सांगणार, सबस्ट्रेट प्लस रिएजंट. इट गिव्स म्हणजे एरो. पुढे काय मिळणार आहे तुम्हाला, प्रोडक्ट प्लस बाय प्रोडक्ट. कळलं का, लक्षात आलं का सगळ्यांच्या. आता ही झाली बेसिक जनरल रिएक्शन झाली. आता या रिएक्शनचे टाइप्स बघूयात ना, तेव्हा तुम्हाला कळेल ना बेसिकली काय आहे आणि काय. आलं का लक्षात.
मग आता या रिएक्शनचे टाईप बघायचे. तर पहिलाच टाईप काय होतोय बघा. मी एक डायरेक्ट रिएक्शन दिली. काय दिले पहिलीच रिएक्शन मी घेतला मिथेन. काय घेतला मी मिथेन. मिथेन मध्ये मी काय टाकले सनलाइट. सिंबल काय एच न्यू. काय सिंबल आहे एच न्यू. काय टाकले मी मिथेन मध्ये सनलाइट टाकली. सनलाइट सनलाइट टाकल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट काय दिले सनलाइट टाकल्यानंतर CH3Cl. आता तुम्हाला माहिती आहे चांगलं हा CH3 कोण आहे तुमचा R. कोण आहे तुमचा R. CH3 कोण आहे R आणि हा Cl कोण आहे X. R सिंगल बॉन्ड X. R सिंगल बॉन्ड X. बघत आलं का. बघा आता नीट लक्ष द्या. परत एकदा सांगतो. आता हा बाळांनो सिंपल आहे तुमचा हा CH3. हा CH3 सपोज जर तुमचा R असेल हा सिंगल बॉन्ड आणि हा हॅलोजन आहे. काय हा क्लोरीन काय आहे हॅलोजन. क्लोरीन काय हॅलोजन आहे. म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप तयार झाला रे अल्काइल हालाइड. एक नंबर कोणता झाला अल्काइल हालाइड. कुठला अल्काइल आहे रे हे. अल्काइलचं नाव काय आहे मिथेन म्हणता येईल का. काय म्हणायला लागेल मिथाइल. काय म्हणायला लागेल मिथाइल. आणि हालाइडला काय हालाइड आपला हालाइड कोणतं आहे रे क्लोराइड. मिथाइल क्लोराइड. काय नाव तयार झालं मला सांगा तुम्ही मिथाइल क्लोराइड. कोणाचं नाव मिथाइल क्लोराइड तयार झालं CH3Cl. बरं ह्याच्यात बदल काय झाला एवढंच फक्त बघा. आता बाकी काहीच बघू नका. व्हॉट इज द चेंज. एक हायड्रोजन एक पोरगी लग्न होऊन गेली. कळलं का. आणि क्लोरीन नावाची सून परत घरात आली. आलं लक्षात. म्हणजे इकडे बघा Cl2 टाकला आपण. काय टाकलाय Cl2. Cl2 मधल्या Cl ची एंट्री आत आणि हायड्रोजनची एंट्री बाहेर. किती सोपं होतं कळलं का. CH4 एका भावाला किती पोरी होत्या 4. CH4 एका पोरगीचं लग्न लावलं की ती निघून जाणार का नाही राहणार आहे जाणार. मान्य ओके. मग आता तिची जागा रिकामी भरून काढायची. तर त्याच्या जागेवर कोण आलाय तुम्हाला इथे दिसतंय एक हायड्रोजन. किती हायड्रोजन राहिले तिथं 3. आता 3 हायड्रोजन राहिले म्हणजे चौथा हायड्रोजन कशाने रिप्लेस झाला Cl ने. कशाने Cl. तुमच्याकडे किती Cl आहेत किती Cl आहे तुमच्याकडे 2. त्यातला एक Cl आत आला. एक Cl आत आला आणि एक H बाहेर. एक H बाहेर. म्हणजे बाहेर कोण पडला रे HCl. कोण बाहेर पडला HCl. कोण बाहेर पडला HCl. कोण बाहेर पडला बाळांनो अरे बाहेर कोण पडला HCl. बाहेर पडला का HCl. लक्षात आलं का सगळ्यांच्या. कोणाला काही डाऊट नाही. मग मला एवढंच सांगा इथं सिंपल काय झालं कोण सांगतंय काय झालं. येस काय झालं सगळ्यांना दिसलंय. एका पोरगीचं लग्न लावलं 4 पोरी होत्या. किती पोरी होत्या 4 पोरी होत्या. त्यातल्या एका पोरगीचं लग्न लावलं. एका पोरगीचं लग्न लावलं. राहिले किती पोरी 3 बरोबर. एक पोरगी बाहेर पडली. कशी बाहेर पडली काय सगळं सांगणार डोंट वरी. आणि त्या मुलीच्या ऐवजी कोण आला इथं क्लोरीन. कोण आलाय क्लोरीन. म्हणजे ही रिएक्शन ज्याच्या त्याच्या जागेवर असं म्हणतोय ना मी. हायड्रोजनच्या जागेवर क्लोरीन. हायड्रोजनच्या जागेवर क्लोरीन. म्हणून या रिएक्शनला म्हणायचं सबस्टिट्यूट. हायड्रोजनला सबस्टिट्यूट केलं. कोणी केलं क्लोरीन. कोणी केलं एक्झॅक्टली. हायड्रोजनला सबस्टिट्यूट केले कोणी क्लोरीन. कोणी सबस्टिट्यूट केले क्लोरीन. म्हणून आपण याला काय म्हणतोय सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता डोक्यात आले का पहिला टाइप कुठला असणार रिएक्शनचा सबस्टिट्यूशन रिएक्शन. कुठला टाइप सबस्टिट्यूशन. कधी सबस्टिट्यूट होणार. सबस्टिट्यूशन म्हणजे काय जो हायड्रोजन आहे एक हायड्रोजन आहे त्याला रिप्लेस करायचा आहे एका क्लोरीन. आलं लक्षात. म्हणून याला आपण काय म्हणले कुठली रिएक्शन बोला लवकर. कुठली रिएक्शन सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता सबस्टिट्यूशन मध्ये कुणाला सबस्टिट्यूट केले तुम्ही क्लोरीनला. कुणाला मग पहिली रिएक्शन सबस्टिट्यूशन मधली कुठली क्लोरिनेशन. कुठली क्लोरिनेशन. कुठली क्लोरिनेशन. का क्लोरिनेशन म्हणलं सांगा. कारण तुम्ही काय वापरलाय इथं Cl2. काय वापरलाय कुठला हॅलोजन वापरलाय Cl2 ना. यालाच हॅलोजिनेशन पण म्हणतो. काय म्हणतो हॅलोजिनेशन. पण हॅलोजिनेशन मध्ये कुठला हॅलोजन वापरलाय. हॅलोजिनेशन मध्ये कोणता हॅलोजन वापरला तुम्ही क्लोरीन. कोणता म्हणून काय म्हणणार क्लोरिनेशन. काय म्हणणार क्लोरिनेशन. म्हणजे रिएक्शन मध्ये सिंपल मला काय सांगायचंय बेसिक जनरल रिएक्शन तर तुमच्या लक्षात आलेलीच आहे काय आहे ते बरोबर का. कोण घेतलाय पहिला ए. कोण आहे ए रिएक्टंट किंवा दुसरा आपण काय म्हणूया त्याला सबस्ट्रेट. करेक्ट. बी कोण आहे बी रिएजंट. कोण आहे रिएजंट. करेक्ट. त्यानंतर
पुढे कोण घेतलंय सी, सी कोण आहे तुमचा प्रोडक्ट आणि डी कोण आहे बाय प्रोडक्ट. मला एक सांगा, ही सगळी रिएक्शन बिना कॅटलिस्टची होणार नाही. कॅटलिस्ट आपण घेतलं हीट सिम्बॉल, कळलं का, हीट. आलं लक्षात. आणि हीट गिव्स म्हणजे एरो काढलं. बेसिक जनरल रिएक्शन कशा सोडवायचा तो फॉर्म्युला कळला तुम्हाला एकदा. ओके, त्या वेगळे याच्यापेक्षा वेगळे रिएक्शन होणार नाही. आता त्यामध्ये टाइप्स बघतोय. काय बघतोय आपण टाइप्स. तर आता टाइप्स बघताना पहिला बेसिक टाइप काय आहे याच्यात, की सपोज आपण मिथेन गॅस घेतला. काय घेतला मिथेन गॅस. मिथेन गॅस घेतला आणि दुसरा घेतला Cl2 गॅस. कुठला घेतला Cl2 गॅस. आता मिथेन आणि Cl2 एकमेकांमधून आपण पास करतोय. काय करतोय एकमेकांमधून पास. झालं काही एवढंच लक्षात ठेवा. याचा डीप मेकॅनिझम मी सांगणार आहे, डोंट वरी. पण हे कळल्याशिवाय मेकॅनिझम कळणार नाही, त्यामुळे स्टे ट्यून. आता बघा मी काय म्हणतोय, CH4 म्हणजे कार्बनला किती हायड्रोजन आहे 4, बरोबर. त्यात टाकलाय Cl2. काय टाकलाय Cl2. माझं एकच म्हणणं आहे की इकडचं हायड्रोजन काढा आणि इकडचं क्लोरीन काढा. इकडचा हायड्रोजन काढला आणि इकडचा क्लोरीन, तर बाहेर काय पडणार H आणि Cl, बरोबर का. आणि जो हायड्रोजन गेलाय त्याची जागा दुसऱ्या Cl ने घेतली. घेतली की नाही घेतली. अरे येस ऑर नो, येस ऑर नो, बरोबर का. म्हणजे सबस्टिट्यूट केले हायड्रोजनला, सबस्टिट्यूट केले कशानं क्लोरीन. हायड्रोजनला कशानं सबस्टिट्यूट केले क्लोरीन. समजलं का सगळ्यांना नक्की. म्हणून या रिएक्शनला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय म्हणतो सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे कोणतरी सबस्टिट्यूट झाला पाहिजे. म्हणजे एक गेला तर दुसरा त्याच्या जागेवर आला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज मी केमिस्ट्री घेतोय, माझ्या नंतर समजा मॅथ्स यादव सरांनी मॅथ्स घेतली, तर माझी जागा सबस्टिट्यूट झाली कुणाने यादव सर. दॅट इज सबस्टिट्यूशन. दॅट इज सबस्टिट्यूशन. सपोज यादव सरांनंतर फिजिक्सचं लेक्चर आलं, शेवते सर आले. शेवते सर आले म्हणजे काय झालं सबस्टिट्यूशन झालं. काय झालं सबस्टिट्यूशन झालं. लक्षात आलं का सगळ्यांच्या बेसिक. मग आता मला काय म्हणायचं ते समजून घ्या. आता हे तर केलंच मिथाइल क्लोराइड, किंवा याला आपण काय म्हणू शकतो क्लोरो, उलट करायचंय आठवा शिवा वाशी, बरोबर आहे का. क्लोरो मिथेन, क्लोरो मिथेन. क्लोरो मिथेन काय झालं आयुपॅक नेम. काय झालं आयुपॅक नेम, कळलं का. आणि वरचं काय मिथाइल क्लोराइड कॉमन नेम. काय कॉमन. आता बाळांनो मी काय म्हणतोय, ह्याचं नाव कोण सांगतंय मला CH3Cl. काय नाव आहे ह्याचं कोण सांगतोय. बघा काय पावसाळ्याची गरज आहे, ऑलरेडी शिकवलंय मी. काय नाव आहे त्याचं मिथाइल क्लोराइड. आणि आयुपॅक नेम काय क्लोरो मिथेन. आलं लक्षात क्लोरो मिथेन. आता मला एक सांगा, मी तो घेतला आणि परत इट गिव्स, परत मी काय केले बघा, नीट बघा, नीट लक्ष द्या. परत सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये Cl2 टाकलं, परत टाकलं. आता परत एका पोरगीचं लग्न लावायचं. किती पोरी आहेत मोठ्यानं बोला, किती पोरी आहेत 3. 3 मधल्या एका पोरगीचं लग्न झालं, किती पोरी राहणार इथं 2च. किती राहणार 2. आता हा Cl तर पहिला आहेच तुमचा का नाहीये. पहिला Cl घालवू शकता का तुम्ही, नाही घालवायचं. आता दुसरा Cl आतमध्ये येणार आणि इथला हायड्रोजन बाहेर येणार, बरोबर का. मग दुसरा Cl इथं आला का नाही आला, आला का नाही आला, आला ना. आता दुसरा Cl आल्यानंतर परत बाहेर काय पडलं HCl. काय पडलं बाहेर HCl. आता इथं काय म्हणणार, इथं काय म्हणणार बोला लवकर, इथं काय म्हणणार मिथेन आहे असंच आहे ना. हा बरोबर का, मिथेन आहे असंच आहे. किती क्लोरीन आहेत 2. मग 2 ला काय म्हणता तुम्ही डाय, आणि क्लोरो डाय क्लोरोमिथेन. म्हणजे क्लोरोमिथेन चेंज झालाय का तुमचा, क्लोरोमिथेन बदललेला नाही. क्लोरोमिथेन बदललाय का बघा की क्लोरोमिथेन, क्लोरोमिथेन, क्लोरोमिथेन. तो बदललेला नाही, तो बदलतच नाही, संबंध येत नाही. मग किती क्लोरीन तेवढे टाका डाय क्लोरोमिथेन. आता बाळांनो डाय क्लोरोमिथेन टाकले, बरोबर का. किती रिएक्शन झाले तुमच्या 2. पहिली रिएक्शन, दुसरी रिएक्शन, समजलं का. येस. आता तिसरी रिएक्शन. तिसरी रिएक्शन मी काय करतोय नीट समजून घ्या, मला काय म्हणायचं बघा. तिसरी रिएक्शन, आता तिसरी रिएक्शन मध्ये मी काय करतोय बघा. तिसऱ्या रिएक्शन मध्ये मी लक्ष द्या, मी काय केलंय परत एकदा बघा. बघा आता काय आला प्रोडक्ट CH2Cl. किती आले 2. नीट बघा होता CH2Cl2, CH2Cl2, बरोबर आहे का, बरोबर आहे का सगळ्यांनी बघा नीट. परत मी टाकला कॅटलिस्ट काय सनलाइट. काय टाकला सनलाइट. लक्ष आहे का सगळ्यांचं. काय टाकलं परत मी सनलाइट. सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये मी परत टाकला Cl2. काय टाकला परत Cl2. आता परत किती पोरी राहिल्या 2 पोरी. 2 पोरी. पोरी म्हणजे कोण
हायड्रोजन. पोरी म्हणजे कोण? हायड्रोजन. दोन पोरी राहिले, दोन पोरी राहिल्यात. आता परत एका पोरीचं लग्न लावायचं. परत एका पोरीचं लग्न राहिलं, इथे किती पोरी राहणार? एकच. किती पोरी राहणार? एकच. आता मला सांगा, ऑलरेडी क्लोरीन किती आहे तुमच्याकडे बाळांनो? 2 आहे. आणि हा यात अजून आता रिप्लेस झाला. सबस्टिट्यूशन. काय म्हणा झाला? सबस्टिट्यूशन. कळलं का? कारण एका पोरीचं लग्न लावलं की परत त्याची जागा कोण भरून काढताय? दुसरा क्लोरीन. म्हणजे इथं काय येणार? CH. आणि क्लोरीन किती येणार आहे टोटल? 2च्या ऐवजी यातला एक गेला ना, किती येणार? 3. CHCl3. याला काय नाव देणार? ट्राय क्लोरोमिथेन. ट्राय क्लोरोमिथेन. आणि ह्यात सुद्धा जो H बाहेर गेलाय तो दुसऱ्या एका Cl सोबत. Cl 2 घेता ना प्रत्येक वेळेस तुम्ही. कळतं का? आता ह्याच्यावर एंट्रन्सला क्वेश्चन कसा येतो ते पण मी सांगणार आहे. सो वेट अँड वॉच. एकदम भारी आहे, इंटरेस्टेड आहे बघा. मी आता वन्स अगेन परत मी काय करतोय बघा. मी परत, ही झाली तिसरी रिएक्शन. आता चौथी रिएक्शन बघा माझी काय आहे बघा. CHCl3 घेतलाय. काय घेतलंय मी? CHCl. TCM ते ट्राय क्लोरोमिथेन. आता बाळांनो मी जो घेतलाय ना त्याच्यात मी परत सनलाइट टाकतो आणि Cl2 टाकतो. परत सनलाइट आणि परत Cl2. आता मला सांगा, परत सनलाइट आणि परत Cl2 टाकल्यावर सिंपल गोष्ट आहे, किती पोर राहिले? आता एकच पोरगी राहिली ना बिन लग्नाची. तिचं पण लग्न लावून टाका. काय केलंय पहिल्यापासून? फक्त सबस्टिट्यूशन. काय केलंय? फक्त. म्हणजे एका पोरगीचं लग्न लावून ती गेली तर त्याच्याऐवजी दुसरा क्लोरीन आत आणलाय. दुसरी पोरगी लग्न लावून गेली की परत अजून एक क्लोरीन, परत तिसरी पोरगी, परत अजून एक क्लोरीन. म्हणजे का? सातत्यानं आपण काय चालवतोय? सबस्टिट्यूशन. काय चालवतोय? डोक्यात घुसतंय का? मग सबस्टिट्यूशन रिएक्शन विसरायची नाही. 12वीला हे लागणार आहे बेस. आता मला एक सांगा, मी काय करतोय बघा. मग आता इथं प्रोडक्ट काय येणार? CCl4 येणार. का CCl4 येणार ते सांगा, कोण सांगते? एक क्लोरीन आत आणि एक हायड्रोजन बाहेर. तो कसा जातो ते माझं काम आहे सांगणं. आलं लक्षात? पहिला बेस समजून घ्या, काय घडतं हे समजून घ्या, कसं घडतं हे सांगणार. डोंट वरी. आता बघा इथं परत HCl बाहेर पडला का नाही पडला सांगा मला. आता किती रिएक्शन झाले टोटल? 1 2 3 4. किती रिएक्शन झाल्या? 4 सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणायचं नाही. सबस्टिट्यूशन रिएक्शन एकच आहे. बघा नीट कशी एक आहे. मिथेन गॅस घेतला. आता ओव्हरऑल जर तुम्ही बघायचं म्हणलं किती सोपं आहे बघा. हे बघा किती मिथेन, किती पोर आहेत रे कार्बनला? किती पोर आहेत? 4. पहिल्या रिएक्शन मध्ये किती Cl2 वापरले? 1. दुसऱ्यात 1, तिसऱ्यात 1 आणि चौथ्यात पण 1. असे किती Cl2 यूज केले तुम्हीच सांगा मला. 4 Cl2 यूज केले. आणि काय वापरले? सनलाइट. बरोबर आहे का रे? किती Cl2 वापरले? 4. आणि कॅटलिस्ट कोण वापरलाय? सनलाइट. बरोबर का? एकत्रित रिएक्शन लिहितो. हा आता तुम्हाला माहितीये, बोला लवकर, काय माहितीये तुम्हाला? येस. प्रोडक्ट काय तयार झाला सांगा. 4 Cl2 वापरून प्रोडक्ट काय तयार झाला? पहिला CH3Cl. बरोबर का? CH3Cl. नंतर परत बाय प्रोडक्ट काय? HCl. परत काय? CH2Cl2. बाय प्रोडक्ट HCl. परत काय रे? CHCl3. बाय प्रोडक्ट काय? HCl. परत काय? CCl4. बाय प्रोडक्ट काय? HCl. झाली का रिएक्शन? इन शॉर्ट झाली का तयार? तीच रिएक्शन. बरोबर आहे का? तुम्हाला एक सांगतो अतिशय महत्वाचा पॉइंट. ह्याच्यात तुम्हाला क्वेश्चन कसा येतो की फ्री रॅडिकल रिएक्शन आहे का? तर ही फ्री रॅडिकल. कशी फ्री रॅडिकल आहे ते पण मी सांगणार. डोंट वरी. आलं लक्षात? फक्त शिका. दुसरा क्वेश्चन कसा येतो की याच्यामध्ये बाबा मेजर प्रोडक्ट काय निघेल? तर बाळांनो मेजर प्रोडक्ट काय निघेल ह्याच्यात लय मोठी गंमत ती पण सांगतो. आलं लक्षात? मेजर प्रोडक्ट ह्या 2 क्वेश्चनवर आपल्याला चर्चा करायची. बट बिफोर दॅट यू हॅव टू राईट डाऊन दीज 4 रिएक्शन्स. आलं लक्षात? 4 म्हणजे एकच रिएक्शन पण आपण टप्प्याटप्प्यात लिहून घ्यायचं. समजलं सगळ्यांना? ओके चल राईट इट डाऊन. चला होप सो तुम्ही हे लिहून घेतलं असेल. ओके आता आज आपण उद्याच्या लेक्चरला आपण काय शिकणार आहे? उद्याच्या लेक्चरला आपण शिकणार आहे की आपल्याला एंट्रन्सला कसे क्वेश्चन्स याच्यावर पडतात. आलं लक्षात? आणि उद्याचं लेक्चर मिस करायचं नाही. तोपर्यंत आजचं लेक्चर घरी जाऊन सारखं बघा, वारंवार बघा आणि स्वतःच्या काय बनवा? नोट्स. आलं लक्षात? आणि न विसरता स्वराज अकॅडमीला काय करायचं रे? लाईक, सबस्क्राईब, शेअर. ओके चल.